आमच्या या रूम आणि आम्ही पोचलेलो आहे. आम्ही थोडंसं चेंज वगैरे करून घेतलं आणि आमचा रूम आधी लेडीजची रूम बघून घेतलं. चेंज नाही ना दोन्ही AC रूम आहेत. तर हे काय तिकीट हार्दिकचं जायचं तिकीट आहे. एबीपी माझा में स्वागत कर रहा हूँ। यहाँ पर देख सकते हो सब कितने सो गए हैं, सब थक चुके हैं। 12 घंटों का प्रवास कट 12 घंटे का सफर करके आ गए हैं। देख सकते हैं सब सो गए हैं। एक बाथरूम में जा चुके हैं, बाकी लेडीज लोग वहां पे रह चुके हैं। और आपको सब देखना है तो ये चाहे ही आमची रूम बघितली कशी आहे आणि सँटिका गावाला कारण आम्हाला निघायचं समुद्र स्नान बघायला. मागे खूप कालवा चालू आहे यांचा. सो आपण डायरेक्ट माझा पण आटपलं आंघोळ झाली की डायरेक्ट आपण समुद्र स्नान बघायला जाऊया. तर आता आम्ही निघालोय पालखीसाठी. संदीप भाऊजी, सुनील भाऊजी आणि मी तिघ जण आम्ही निघालोय पालखीला. पालखी देवळातून निघाली आहे आणि आता कुठपर्यंत आली ते बघतो आणि मग नंतर तिथून मग आपण पाण्याचा बाटला एक येताना घेऊन यायचा मोठा, तो बाटला घेऊन येऊ. तर आता बघूया, आत्ताशी नुकतीच निघालेली वाटते पालखी. तर बघूया जाऊन तिथे. तर आपण बघा इथे रांगोळी बघा, मस्त रांगोळी घेतो, सगळं सजवलेलं आहे रस्ता. हे बघा पुढे कंटिन्यू बघाल तर पूर्ण देवळापर्यंत सजवलेला रस्ता हा. आता आपण हा जो बंब बघतोय हा पाणी गरम करायचा बंब आहे. हा तुम्हाला मालवणमध्ये घरोघरी हॉटेलमध्ये वगैरे सगळीकडे बघायला मिळेल. कारण ह्यामध्ये अशी टेक्निक आहे की पाणी कमी खर्चात गरम होऊन तुम्हाला जर कुठे वरच्या माळ्यावर वगैरे पाठवायचं असेल तर पोहोचवू शकता तिथे. पालखी इथे कॉर्नर पर्यंत आलेली आहे इकडे. आता आम्ही आलेलो इथे पाण्याचा बाटला घ्यायला आणि त्याचबरोबर देवीची पालखी कुठपर्यंत आली हे बघण्यासाठी. आता पालखी आपण बघून घेतली, कॉर्नर पर्यंत आलेली आहे. आता पाण्याचा बाटला घेतला की आपण हॉटेलवर परत जाणार आहोत आणि हॉटेलवर परत जाताना पालखी पण त्याच वाटेने जाणार आहे म्हणून आपण पालखी बरोबर जाणार आहोत. सो पालखी बरोबर जाऊन नंतर आपण हॉटेलवर बाटला ठेवू आणि परत पालखीला जॉईंट होऊ आणि समुद्र स्नानासाठी आपण समुद्रावर जाऊ. तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समुद्र स्नान जे आहे देवीचं हे कसं होतं, काय होतं, याची जी परंपरा कशी आहे, काय आहे, हे तुम्हाला सर्व बघायला मिळेल. म्हणजे संपूर्ण समुद्र स्नानाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये कसं काय होतं आहे हे तुम्हाला सगळं बघायला मिळेल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि तुम्ही जर आई केळबाई देवीचे भक्त असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एखादी आई केळबाई देवी माते की जय असं कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर आई केळबाई देवीच्या या उत्सवासाठी समस्त मयेकर कुटुंबीय आणि आई केळबाई देवीचे भक्त हे मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तर यावर्षी पालखीला थोडासा उशीर झाला आहे. सो उशीर झाल्यामुळे भाविकांचा एक प्रकारे फायदाच झालेला आहे. कारण दरवर्षी पालखी जी आहे ती लवकर निघते, त्यामुळे जे भाविक असतात ते काही वाटेत असल्यामुळे त्यांना हे समुद्रस्नान बघायला मिळत नाही. सो आज थोडंसं भाविकांचा फायदा झाला याच्यासाठी म्हणतोय की आज लेट झाल्यामुळे बऱ्याच मोठ्या संख्येने आई केळबाई देवीचे भक्त जे आहेत हे उपस्थित आहेत आज. आणि आज त्यांना हे सगळं हा जो समुद्रस्नान जे असतं ते आज सगळं बघायला मिळणार आहे. सो वाजत गाजत नाचत आई केळबाई देवीला समुद्रावरती समुद्र स्नान करण्यासाठी नेण्यात येत आहे. बिलाल उडून वगैरे मस्त नाचत वगैरे सगळं नेत आहेत. आणि जो जल्लोष उत्साह जो भाविकांचा आहे हा आपल्याला बघायला मिळतोय. ही पालखी आणि या पालखीमधून मंदिरात आई केळबाई देवीच्या मंदिरात ज्या देवांच्या मूर्त्या असतात, मग त्यात कृष्णाची असेल, आई केळबाई देवीची असेल, देवीची असेल, बऱ्याच अशा मूर्त्या आहेत. या मूर्त्या सगळ्या या
पालखीमध्ये बसवल्या जातात, विराजमान केल्या जातात आणि त्या मग समुद्र स्नानासाठी समुद्रावर नेल्या जातात. सो आपण त्या मूर्त्या अजून थोड्या जवळून बघण्याचा प्रयत्न करू, जर मिळाल्या तर आपण दाखवू. हे बघा, या ज्या मूर्त्या दिसत आहेत या सगळ्या मूर्त्या समुद्र स्नानासाठी समुद्रावर नेल्या जातात आणि परत पालखीत बसवून त्यांना गावात फिरवून देवळात आणलं जातं. आता या ज्या बायका आपण बघतोय डोक्यावर करा घेऊन वगैरे सगळ्या मागे आहेत, या ज्या बायका आहेत या करा ज्या डोक्यावर घेतलेला आहे, हा करा कशासाठी डोक्यावर घेतलेला आहे, ह्याच्यात मागची परंपरा काय, रूढी काय आहेत आणि हा का घेऊन जातात याचा आपण सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत आणि सर्व आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर शेवटपर्यंत आजचा ब्लॉग बघा. आणि हा एक तिठा आहे, या तिट्यावरती बघा पाणी टाकलं जातं आणि मग जो तांदूळ आहेत हे तांदूळ ठेवले जातात, खारीक वगैरे अशा बऱ्याच वस्तू ठेवल्या जातात, सुपारी वगैरे, आणि मग त्याच्यावरती कापूर ठेवला जातो आणि तो कापूर जाळला जातो. आता हा का जाळला जातो आपण भटजींच्या तोंडातून जाणून घेऊया. थोडी माहिती द्यावा. थोडासा आवाज कमी होता कारण मागे पण वाजत होतं, इतर गोंधळ चालू होता, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा जमलं नाही जवळून थोडं घेण्यासाठी. सो भटजींच्या सांगण्यानुसार की जे तिठा आहे या तिट्यावरती कापूर ह्याच्यासाठी जाळला जातो की जे काही बाधा आहेत, विघ्न संकट आहेत यापासून सर्वांचं रक्षण व्हावं यासाठी हा प्रकार इथे केला जातो. तर आता पहिल्यांदा कापूर पेटवला जाईल आणि मग देवीची पालखी याच्यावरनं जाईल. जसं की तयारी चाललेली आहे, तर कापूर पेटवण्यात आलेला आहे आणि आता पालखी जाईल याच्यावरनं देवीची आणि मग पालखीच्या मागून सर्व भाविक येतील. हे सगळं फुटेज घेण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे आणि सँडी काकांनी आपल्या हे सगळं घेतलेलं आहे फुटेज. पालखी आलेली आहे, आता हळूहळू ती पुढे जाईल, गावातून फिरवून नेली जाते. आणि बघा बायका बघा या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत यावर्षी आज बायका. तर आपल्या सहकुटुंब सहपरिवार या इथे आलेले आहेत आणि नटून थटून वगैरे या उत्सवात देवीच्या सगळे आलेले आहेत. आपण बघू शकतो केवढी गर्दी आहे. आणि आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे महापुरुषाच्या देवळात. आता इथे पालखी थोड्या वेळ थांबवली जाईल आणि ज्या भाविकांना दर्शन घ्यायचं त्यांना दर्शन दिलं जाईल. आणि मग या देवळात जे मगाशी आपण बघितलं करा घेऊन ज्या बायका मागे होत्या या बायकांना एका रांगेत या देवळात पाठवलं जातं. आणि मग हे बघा या बायका आता इथे चाललेल्या आहेत देवळात. आता या एका रांगेत जाणार आणि ज्या आतमध्ये महापुरुषाचं जे देऊळ आहे, महापुरुषाचं जो स्थान आहे तिथे या बायका सर्व कऱ्यातील थोडं थोडं पाणी पहिलं महापुरुषाची आंघोळ घातली जाते. हे बघा इकडे आता थोडं कऱ्यातलं थोडं थोडं पाणी घालून महापुरुषाची आंघोळ केली जाईल, कारण एक ती प्रथा आहे की हा महापुरुषाचा मान समजला जातो, तो महापुरुषाचा मान त्यांना दिला जातो. आणि आपण बघतो आता या बायका सर्व एक एक जण प्रत्येक जण म्हणजे ज्या बायका करा घेऊन हजर होत्या त्या सर्वजणी आपल्या कऱ्यातलं पाणी या महापुरुषावरती घातलं जातं. सो जोपर्यंत शेवटच्या बाईचं स्नान होत नाही तोपर्यंत पालखी तिथे थांबवली जाते. आणि जेव्हा सर्व ह्यांचं जे स्नानाचा हा जो महापुरुषाचा स्नानाचा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण झाल्यावरच मग नंतर पालखी ही मार्गस्थ होते पुढच्या मार्गावरती की समुद्रावर जाण्यासाठी.
मोठ्या बाहुलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. मस्त ही छान नऊवारी साडी घालून डोक्यावर करा घेऊन सगळ्यांना आता पोज देते फोटो काढायला मस्त. आणि बघा आपली अद्विका पण रेडी आहे. सो यावर्षी कुर्ता वगैरे घातलेला आहे कारण तिची पण नऊवारी होती पण तिला ती शॉर्ट होती. आता म्हणून का यावर्षी कुर्ता घातलेला आहे त्यांनी. सो नेक्स्ट टाइम आपण बघू नऊवारी घालून प्रयत्न करू आपण पुढच्या वर्षी. आम्ही दरवर्षी आम्ही या उत्सवाला आवर्जून हजर असतो. तर तुम्ही आता बघितलं की देवीला समुद्र स्नान करायला आणण्याची जी मिरवणूक आहे पालखी आहे कशी होती. आता मागून पालखी येते आपल्या आणि महापुरुषाच्या देवळात जे कऱ्यामधलं पाणी आहे त्यांनी महापुरुषाला आधी आंघोळ घातली जाते आणि मग त्या देवीला समुद्र स्नानासाठी आपल्या माझ्या मागे जो तुम्ही समुद्र बघता या समुद्रावरती आणलं जातं. आता इथे समुद्र स्नान होणार आहे आणि मग देवीचा उत्सव जो साजरा चालू होणार आहे म्हणजे आज सप्तमीला ओट्या भरल्या जातील. उद्या अष्टमी आहे, अष्टमीला होम आणि पूजा होईल आणि मग नंतर नवमीला आम्ही मग गोव्याला जाणार आहोत. तर असा 2 दिवसाचा इकडे कार्यक्रम आहे वायरीला. देवी आता समुद्रावरती येते. आता आपण बघून घेऊया फटाफट जाऊन तिकडचं फुटेज घेऊया की समुद्रावर येते ती. चला तर सँडी काका आणि पिकूताई पण आपल्याबरोबर आहेत आणि आम्ही आता चाललोय ते म्हणजे देवीला समुद्रावर येते तर देवीला आणायला. तर हे बघा इकडे हे देवी येते आता इथून. भाविक सगळे आलेले आहेत आणि देवी येते मागून वाजत गाजत देवीला आणलं जातंय. तर आता इथे भटजी आणि जे जुने जाणकार मंडळी म्हणजे आहेत ग्रामस्थ ते पुढे आलेले आहेत. पालखीच्या थोडंसं पुढे येऊन इथे आता जो खडक आहे समुद्रकिनारी एक खडक आहे या खडकाला मान दिला जातोय. या खडकाला मान देणं म्हणजे समुद्राला मान देण्यासारखं आहे हे की ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होऊन व्यवस्थित जो हा आपला जो उत्सवाचा कार्यक्रम आहे हा उत्सवाचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या सुखरूपरित्या पार पाडू दे आणि कुठलेही यात विघ्न संकट येऊ नये असं एक गाऱ्हाणं घातलं जातं इकडे. सो भटजी आता गाऱ्हाणं घालून घेत आहेत आणि बघा इथे नारळ आणि पाणी इकडे मान दिलेलं आहे. फुलं बिलं घातलेली आहेत या खडकाला. सो आता हे झाल्यावरती मग नंतर पालखी येईल कारण हे पुढे येऊन त्यांनी ग्रामस्थ वगैरे पुढे येऊन जे पालखी समुद्रावर यायच्या आधी हे जे कार्य आहे हे केलं जातं. सो आता पालखी येईल थोड्याच वेळात. तर आपण आता पालखी येते पालखीच्या इथे बघूया जाऊन पालखी कशी काय समुद्रावर येते बघायला. सो ते पुढे सनई बाजा वगैरे ठेवलेला आहे. मागे बँजो आहे आणि त्याच ह्याच्यात जल्लोषात सगळे तर पालखी आलेली आहे समुद्रावरती आणि आता ही पालखी जिथे जो खडक होता त्या खडकाला एक राऊंड मारून मग ती समुद्रावर नेली जाईल. समुद्रावर नेऊन गेल्यावरती ती समुद्रावर जरा वेळ ठेवली जाईल आणि मग त्या ज्या आपण मगाशी ज्या मूर्त्या बघितल्या त्या मूर्त्या काढून मग त्या समुद्रावर त्यांचं देवींचं आणि ज्या बाकी देवांचं आहे ते सगळ्यांचं समुद्र स्नान केलं जाईल. सो यावर्षी आम्ही प्रथमच असा हा व्हिडिओ करतोय. पण मागच्या वेळीचा आमचा जो ब्लॉग बघाल तुम्ही तर मागच्या वेळी आम्ही असा व्हिडिओ केलेला केळबाई देवीच्या उत्सवाचा. पण हे जे समुद्र स्नान आहे हे आम्हाला मागच्या वेळी करता आलं नव्हतं. सो यावेळी आम्ही केलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न मी केलेला आहे. सो आमचा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करा. बरेचसे असे ब्लॉगर्स आणि बरेच जण इकडे आलेले आहेत आणि तेही करतायत. सो आता देवीची पालखी ते थांबवली आणि पालखी खाली ठेवलेली आहे. जे मानकरी आहेत त्यांना ते आता देव वगैरे सगळं घेतील आणि मग समुद्रावरती समुद्र स्नानासाठी देवाला घेऊन जातील. खूप गर्दी आणि खूप गोंधळ चालू आहे. तो थोडासा
कारण प्रत्येकाची आशा असते, अपेक्षा असते की मला दर्शन व्हावं वगैरे, सगळ्या प्रत्येकाची एक इच्छा असते. सो त्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू आहे. सो आता हे हळूहळू सगळे देव आणलेले आहेत पुढे, ते समुद्रावर, ते समुद्रासाठी घेऊन चालले जातात. प्रत्येक जण भाविक थोडं थोडं पाणी असं समुद्राचं घेऊन आपल्या देवीवरती किंवा त्या देवींच्या मूर्त्या त्याच्यावरती घालतायत, जेणेकरून एक असं हे व्हावं की माझ्या हस्ते देवाची आंघोळ झालेली आहे. सो त्याच्यामुळे आणि बघा कऱ्यातलं पाणी पण असं देवीवरती घातलं जातं. आपण असा प्रयत्न करतोय की जेवढं व्यवस्थित आणि जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समुद्र स्नान कसं असतं, काय असतं, हे आज आपण बघत आहात. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या अशा परंपरा, रूढी वगैरे आहेत आणि त्यानुसार सर्व जे आहेत भाविक आहेत सर्व ते चालले करतात. जो आपल्या परंपरेप्रमाणे, प्रतिप्रमाणे, रूढीप्रमाणे चालतो. सो इकडे अशी परंपरा आहे की उत्सवाची सुरुवात करताना देवीला समुद्रस्नान केलं जातं. सो ती आता समुद्रस्नान जे आहे हे चालू आहे. आपण तुम्हाला जेवढं जास्त होईल आणि जेवढं दाखवता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो आमच्या प्रयत्नाला यश मिळावं हीच देवीकडे प्रार्थना. तो आपला हार्दिक बाळ घालतोय पाणी. हे बघा हार्दिक बाळाने पण आंघोळ घातलेली आहे. तर समुद्रात जाऊन हे सर्व शूट करण्याचं असं काय आम्ही ठरवलं नव्हतं, पण एक बोललो की आज आलो आहेस तर सर्वच दाखवण्याचा प्रयत्न करूया म्हणून आम्ही समुद्रातही उतरलो. सो आमचे सगळे कपडे पण माझे ओले झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. आता हॉटेलवर जाऊन चेंज करू आम्ही. तर आता फायनली समुद्रस्नान झालेलं आहे आणि सर्व देव आता बाहेर आणले जात आहेत. आणि आता बघा देवीला आता पालखीकडे नेलं जातं. सर्व देवांना पालखीजवळ गेले किंवा पालखीत सर्वांना विराजमान करून सर्व देवांना परत देवळात नेलं जाईल. सो देवळात नेताना एक अजून असं आहे की ज्या वाटेने ही पालखी आलेली असते त्या वाटेने ही पालखी परत जात नाही. तर आता ही फिरून दुसरीकडनं परत देवळात जाईल. सो आता आम्ही पालखीबरोबर न जाता आम्ही डायरेक्ट आता हॉटेलवर जाणार आहोत. हॉटेलवर जाऊन कपडे वगैरे चेंज करू आणि मग परत देवळात जाऊ. तोपर्यंत पालखी पण फिरून वगैरे गावात फिरून वगैरे ती देवळात येईल. मग देवळात आल्यावरती सर्व देवांची पूजा होईल. एक नंतर मग अभिषेक वगैरे केला जाईल.
तर इथे अभिषेक करण्याची पद्धत अशी आहे की जे भक्त मंडळी आलेले असतात ते सगळे, त्याच्यातून मग 108 जणांकडनं हा अभिषेक केला जातो. तर 108 जणांना बसवून हा अभिषेक सगळं देवांचा केला जातो आणि मग नंतर देवांना विराजमान करून देवांना त्यांच्या स्थानांवरती विराजमान करून मग त्यांना सजवलं जातं. त्यांना सजवल्यानंतर या उत्सवाची जी सुरुवात आहे ही होते. सो आपण हे सर्व बघणार आहोत. तर आता आपण बघून घेऊया. हे बघा, मग असे सांगितलेलं छान असं मस्तपैकी पालखी सजवलेली आहे आणि त्यात तांदूळ ठेवलेले आहेत पुरून, आणि त्या तांदळामध्ये ह्या सर्व ज्या मूर्त्या आहेत देवाच्या, त्या सर्व अशा व्यवस्थितरित्या बसवल्या जातात आणि मग पालखीने मग त्यांना गावात फिरवून मग देवळात नेलं जातं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच बघतोय. आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला या पुढचा जो उत्सव कसा असणार आहे, काय असणार आहे हे बघायला मिळणार आहे. आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय. आपण भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, एखादी कमेंट तर नक्की कळवा, कारण या कमेंटमुळे आम्हाला चांगला हुरूप येतो आणि आमचा जे चॅनल आहे हे व्यवस्थितरित्या ग्रो होईल. सो आता पालखी ही वेगळ्या मार्गाने जी गावात फिरवून गेलेली आहे आणि आम्ही परत रिटर्न येताना महापुरुषाच्या देवळात आलेलो आहोत आणि देवळात पाया पडून मग आम्ही जाणार आहोत हॉटेलवरती. सो परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.